पुणे कल्याणीनगर पोरशेकर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका झाली आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याची मुक्तता करण्यात आली। अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं मुंबई हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती। त्यावर निकाल देताना अल्पवयीन आरोपीची तातडीने सुटका करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले। आम्ही कायद्याने बांधील आहोत। बालन्याय कायद्याचा हेतू आम्हाला लक्षात घ्यावाच लागेल। गुन्हा गंभीर असूनही आरोपीकडे अल्पवयीन म्हणूनच पाहावं लागेल असं निरीक्षण या दरम्यान कोर्टाने नोंदवलं। न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। दरम्यान जामीन देताना पुणे बालन्याय बोर्डाने कुठल्या अटी घातल्या होत्या त्यावर एक नजर टाकूया। अग्रवाल कुटुंबातल्या सदस्यांनी त्यांच्या मुलावर लक्ष ठेवावं। भविष्यात कुठल्याही गुन्ह्यात त्याचा सहभाग असू नये याबाबत कुटुंबाने काळजी घ्यावी। आपल्या मुलाला चुकीची संगत लागू नये म्हणून अग्रवाल कुटुंबाने लक्ष ठेवावं। आरटी ऑफिसला जाऊन विशाल अग्रवाल यांच्या मुलाने वाहतुकीचे नियम समजून घ्यावेत। याबाबतचं प्रेझेंटेशन तयार करून ते 15 दिवसात बालन्याय मंडळासमोर सादर करावं। रस्ते अपघात आणि त्यावरच्या उपाययोजनांबाबत 300 शब्दांचा निबंध लिहावा। रस्त्यावरच्या अपघातांचं नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना 15 दिवस मदत करावी। नशामुक्तीसाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्यावी। ससून रुग्णालयातल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत। या सगळ्या अटींवर अग्रवाल बिल्डरचा मुलगा जामिनावर बाहेर आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।